नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. नार्वेकरांच्या निकालाविरुद्ध ठाकरे गटाची याचिकेची सुनावणी 22 जानेवारी रोजी होणार. राज्यातील शेतकरी व उत्पादक संस्था बळकट होण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जाणार. मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती. नाशिकमध्ये पुन्हा एमडी ड्रग्ज सापडले. या प्रकरणात 2 जणांना अटक. सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही, बावनकुळे यांचा खुलासा. शेअर बाजार कोलमडला. एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटी पैसे पाण्यात. जोपूर येथे भ्रष्टाचार, पेसा निधीचा गैरवापर, ग्रामस्थांचा आरोप. देशातील सर्व रेल्वे स्टेशनवर फुलांची आरास व रोषणाईने उजळणार. राम मंदिराचा सोहळा साजरा होणार. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. कळवण येथे मालेगाव आरटीओ कार्यालयामार्फत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन. घेऊयात त्याचा एक आढावा. आज कळवण या ठिकाणी मालेगाव उपक्रम प्रादेशिक कार्यालयाच्या मार्फत व ललित देसले मोटर वाहन निरीक्षक मालेगाव व निर्मला वसावे सहाय्यक मोटार निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मानून या ठिकाणाहून कळवण बस स्टँड या ठिकाणी रॅली काढण्यात आली. यामध्ये मोटारचे नियम, मोटरसायकलवर हेल्मेट, रस्ता सुरक्षेचे नियम आदींचे महत्त्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मोटर वाहनधारकांना याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. यावेळेस कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील आलेल्या सर्वांना याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे गाडी संबंधित माहिती सांगण्यात आली. यावेळेस ललित देसले मोटार वाहन निरीक्षक, निर्मला वसावे सहाय्यक मोटर निरीक्षक, मोटार संकुलचे संचालक रामदास जाधव, संजय खरनार, नितीन ठाकरे आदी मोटार प्रशिक्षणासाठी आलेल्या कळवण तालुक्यातील सर्व मोटारधारक उपस्थित होते. येस मराठीसाठी तुषार बर्डे, सप्तशृंगीगड. साताऱ्यामधील फलटण येथे विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. पाहूया त्यासंबंधी एक सविस्तर वृत्त. नीरा देवघर प्रकल्प, धोम बलकवाडी, जोड कालवा, नाईक बोमवाडी, MIDC जमीन हस्तांतरण व फलटण बारामती रेल्वे लाईन या सर्व प्रकल्पाचे भूमिपूजन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले व वचनपूर्तीच्या सोहळ्यात आज मी सहभागी झालो असेही त्यांनी यावेळेस म्हटले. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर, आमदार रणजित सिंग मोहिते पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार बबनदादा शिंदे, आमदार राहुल दादा, आमदार राजेंद्र राऊत, आमदार गोपीचंद्र पडळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दुष्काळग्रस्त भागातील अनेक कामे केली याचाही त्यांनी या प्रसंगी उल्लेख केलेला आहे व कुठली कामे झाली व कुठली कामे करण्यात आली याचाही खुलासा देण्यात आलेला आहे. बळीराजा योजनेमार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांनी 25,000 कोटी निधी दुष्काळग्रस्त भागाला दिला. गेल्या 13 महिन्यात कृष्णाच्या पाण्यावर 22,000 कोटींचे 8 वेगवेगळ्या प्रकल्पांना मान्यता. पुराचे पाणी दुष्काळ भागाकडे वळवण्याच्या 3,300 कोटीच्या प्रकल्पाला वर्ल्ड बँक आणि केंद्र सरकारकडून मान्यता. पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पांना चालना देण्याचे काम. विविध योजनांमुळे 10 लाख कुटुंबांना फायदा. 4 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार इतक्या मोठ्या प्रमाणात योजनांचा मान्यता. सातारा जिल्ह्यातील दुष्काळ मिटवण्याचे कामे, सातारा जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाची कामे अशा विविध कामांनी त्यांनी यावेळेस संपूर्ण माहिती दिली. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या दुष्काळ मुक्तीच्या सोहळ्यामध्ये ज्यावेळी जवळजवळ 23 वर्षानंतर नीरा देवधर उजव्या कालव्याच्या रूपानं या तालुक्याचं हक्काचं पाणी या तालुक्याला प्राप्त होत आहे, अशा या वचनपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पूर्वी असं व्हायचं की एखाद्या वर्षी पूर यायचा, आता एखाद्या वर्षी दुष्काळ असतो, पण दरवर्षी कुठे ना कुठे पूर येत असतो. हे पुराचं पाणी जे शहरामध्ये शिरतंय याचं जर आपण डायव्हर्शन तयार केलं आणि हे पाणी आपण जर दुष्काळी भागाकडे वळवलं, आपण जर उजनीकडे वळवलं, आपण सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल याच्या दुष्काळी भागाकडे किंवा मराठवाड्याच्या दुष्काळी भागाकडे वळवलं, आमच्या विजयसिंह दादा मोहिते पाटलांचं वर्षानुवर्ष हे स्वप्न होतं आणि अशा प्रकारे जर आपण हे पाणी वळवू शकलो
तर निश्चितपणे त्यातनं आपल्याला मोठा फायदा होऊ शकेल. आणि म्हणून याचा प्रकल्प आपण तयार केला. 2300-3300 कोटी रुपयाचा प्रकल्प. आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता दिली. आता केंद्र सरकारने देखील तत्वता मान्यता दिली. आणि लवकरच त्याच्या सगळ्या बाबी पूर्तता केल्यानंतर हे जे पाणी आपल्या शहरांमध्ये शिरतं, जे दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर होतो, हे सगळं पाणी आता दुष्काळी भागाकडे आपण वळवणार आहोत. म्हणजे एकीकडे पुरापासून आपल्याला सुटका मिळणार आहे आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला देखील पाण्याचा जो तुटवडा आहे त्या तुटवड्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा देखील फायदा हा या निमित्ताने मिळणार आहे. कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटनाचा सोहळा संपन्न. घेऊया त्यासंबंधित एक सविस्तर रिपोर्ट. कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन सोहळा संपन्न. कृषी आणि उद्योग सोबत चालल्यास शेतकरी समृद्ध होईल. सातारा येथील कराड येथे कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, डॉक्टर अतुल भोसले, नरेंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. काळ्या मातीतूनच सोने पिकून अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था उभारणारे शेतकरीच देशातील पहिले वैज्ञानिक होते. आज शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्यासाठी शेतातील विज्ञान पुन्हा एकदा मांडण्याची गरज आहे. शेतीमध्ये नवे प्रयोग करून उत्पादकता वाढून विषमुक्ती शेती करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेतीमधील आधुनिक राज्य म्हणून पंजाबकडे पाहिले जाते. मात्र आता देखील जमिनीची उत्पादकता संपू लागली आहे. त्यामुळे खतांचा व पाण्याचा वापर योग्यरित्या व्हायला हवा. पाणी नसताना केवळ शेतीमधील विज्ञान समजून घेतल्यानेच इस्रायलने प्रगती केली आहे. यासाठी शेतीमधील नवीन तंत्रज्ञान आपल्याला समजून घ्यावे लागेल. भारतातील लोक हळूहळू विषमुक्ती शेती व जेवणाकडे वळत गेले आहे. कृषी आणि उद्योग हातात हात घालून चालतात तेव्हाच शेतकरी समृद्ध होऊ शकतो. कृष्ण परिवाराच्या तिन्ही पिढ्या उद्योगाला नवीन आयाम देत आहे, असंही यावेळी फडणवीस म्हटले. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले, पण आज मला अतिशय आनंद आहे की हा महोत्सव या ठिकाणी होतोय. आणि आत्ताच सुरेश बाबांनी अतिशय सुंदर आपल्याला सांगितलं. खरं म्हणजे या देशातले पहिले वैज्ञानिक कोण होते, तर या देशातले पहिले वैज्ञानिक आमचे शेतकरी होते. ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं काळ्या आईमध्ये प्रयोग केले आणि त्या प्रयोगातनं सोनं पिकवलं, त्या प्रयोगातनं आपल्याला अन्नधान्याच्या समृद्धीकडे नेलं, त्या प्रयोगातनं आपल्याला वस्त्र मिळतील, आपल्याला अन्न मिळेल, ही व्यवस्था उभी केली. आणि हे सगळं करत असताना अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं वर्षानुवर्ष आम्ही शेती केली. आणि म्हणूनच एक काळ असा होता की आमचा शेतकरी समृद्ध होता. पण गेले काही दशकं आपण पाहतो, विशेषतः जेव्हापासनं मोठ्या प्रमाणात आम्ही केमिकलचा उपयोग सुरू केला आणि त्यानंतर हे खरं आहे की सुरुवातीच्या काळात आमची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढली आणि ती वाढल्यामुळे आम्ही अजून रासायनिक खतं वापरायला लागलो. पुन्हा उत्पादकता वाढली. पण करता करता शेवटी जे नैसर्गिक नसतं ते फार काळ टिकत नाही. आणि तीच अवस्था झाली. आपल्याला माहिती आहे की एखादा पैलवान जेव्हा तयार होतो त्यावेळी त्याला खूप मेहनत करावी लागते. पण अलीकडच्या काळात इंजेक्शन घेऊन घेऊन देखील लोक पैलवान होतात. पण इंजेक्शन घेऊन झालेला पैलवान हा टिकत नाही. तो शेवटी एक दिवस कुठल्या तरी रोगाने ग्रसित होतो. मात्र जो खऱ्या अर्थानं लाल गोद्यामध्ये तयार झालेला पैलवान आहे, तो पैलवान हा चिरकाळ टिकून राहतो. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा ही आवश्यकता आहे की शेतीतलं विज्ञान आम्हाला नव्याने मांडावं लागेल. शेतीतले प्रयोग आम्हाला नव्याने समजून घ्यावे लागतील.
शेतीतली उत्पादकता तर वाढवावी लागेलच, पण त्याचवेळी विषमुक्त शेती आम्हाला कशी करता येईल याचा देखील विचार आम्हाला करावा लागेल. आज आपण पाहतोय की शेतीमधलं सर्वात आधुनिक राज्य म्हणून पंजाबकडे बघितलं जातं, पण पंजाबची अवस्था अशी आहे की मोठा भाग पंजाबचा आता उत्पादकता खाली येते. बारामती कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषिक 2024 कृषी प्रदर्शनाचं आज उद्घाटन झाले. घेऊयात त्याचा एक आढावा. बारामती कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषिक 2024 कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी माननीय शरद पवार, माननीय सुप्रियाताई सुळे व आदी मान्यवरांना निमंत्रित केले होते. या प्रसंगी उपस्थितांना माननीय शरद पवार यांनी संबोधित केले. संबोधित करताना ते म्हणाले की कृषी खात्याचे मंत्री एन श्रीधर स्वामी, त्यांच्या पत्नी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध संस्थांचे आलेले मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी की कांदा खाणं फरकच नाही, प्रचंड किमती वाढल्यात आणि त्याला जबाबदार शेतीमंत्री आहे आणि म्हणून त्याचा राजीनामा आम्ही मागतो. मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खरं करा. मी त्यांना सांगितलं पार्लमेंटचं की रोजच्या खाण्यामध्ये जो तुमचा खर्च आहे त्या खर्चामध्ये कांद्याचा खर्च किती आहे, ज्वारीचा खर्च असेल, डाळीचा खर्च असेल, तेलाचा खर्च असेल, तिखटाचा खर्च असेल, पण कांद्याचा असा किती खर्च आहे. आणि एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही तर माणूस काही उपाशी राहिला असं होत नाही. आणि म्हणून हा कांदा उत्पादक देशाचा जिल्हा शेतकरी आहे आणि जिल्हा शेतकऱ्याला कधी 2 पैसे मिळत असतील तर लगेचच किमती थांबवण्याच्यासाठी निर्यात बंदी घाला, ही मागणी मला मंजूर नाही. तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाही तर कवद्याच्या माळा घाला, मी कांद्याची किंमत खाली येऊन देणार नाही. त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे. त्यासाठी काय सेवन करायचं हे धोरण सांगितलं आणि शेवटी सगळे गप्पा बसले आणि ते मान्य केलं. आज कालच्याच संसदेमध्ये मी वाचलं की आपल्या देशामध्ये साखर कारखाने आहेत. आपल्या भागात 3 कारखाने आहेत. त्या साखर कारखान्यापासून आपण साखर करतो, अल्कोहोल करतो, इथेनॉल करतो, आणखीन काही पदार्थ करायचा संशोधन करतात. पण त्याच्याबरोबर आपल्या कारखान्याच्या जवळ मळीचे हे टँक्स असतात. ही मळी त्या ठिकाणी पडलेली असते आणि ती मळी निर्यात करता येते. कारण केंद्र सरकारने सांगितलं मळी निर्यात करायची नाही आणि निर्यातच कमी होते. पण त्या मळीची किंमत मिळत असेल तर ती निर्यात केल्यानंतर मिळत असेल तर ती का नाही करायची, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या घावाची किंमत ही ज्या ज्या पद्धतीने मिळते ती मिळत असताना त्याला जर कुणी आडवं लावायचं असेल तर तो खरा शेतकऱ्याचा हितकर्ता नाही. आणि तसं चित्र आज देशामध्ये दिसतं आहे. थोडी किंमत वाढली की सरकार लगेच भावना उचलतात आणि त्या किमती रोखण्याचा प्रयत्न करतात, धोरणं आखतात. पण शेतकऱ्याला त्याची किंमत काय द्यायला लागते हे याचा विचार करत नाहीत. जोपूळ येथे भ्रष्टाचार, पैसा निधीचा गैरवापर, ग्रामस्थांचा आरोप. पाहूया त्यासंबंधी एक सविस्तर वृत्त. जोपूळ ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात. जोपूळ तालुका दिंडोरी येथे ग्रामपंचायतीवर कुठलाही अंकुश नसून तेथील ग्रामसेवक पदाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये जो पैसा निधी येतो त्या निधीचा गैरवापर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बिहार आंबा फळ योजना जोपूळ येथे कार्यान्वयन असून तेथील आंबा पिकाचे झाड व इतर झाडाचे अतिशय दयनीय अवस्था असून तेथे मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे व काट्या तयार झाल्या आहेत. व सर्वात महत्त्वाचे, या कामास पैसा निधी वापरण्यासंदर्भात कुठलीही कायदा नसताना व पैसा संदर्भात कुठलीही ग्रामसभा न घेता पैसा निधीमधून 1 लाख रुपये या बागेमध्ये खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे.
आपण बघू शकता या बागेची परिस्थिती, तिथे एकही रुपया खर्च केलेला आपल्याला दिसून येत नाहीये. या विषयासंदर्भात ग्रामसभा बोलवली असता या विषयाला वेळोवेळी ग्रामसेवकांकडून व सरपंच उपसरपंच यांच्याकडून बगल देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही ग्रामसेवक पैसे देऊन गायरानावर घर बांधण्यासाठी परवानगी देत असल्याचा आरोपही होत आहे. तसेच स्मशानभूमी येथे पाणी टाकीचे बांधकाम करण्याच्या नावाखाली 2,53,000 रुपये काढले असून स्मशानभूमीवर कुठल्याही प्रकारचे बांधकामाचा पत्ता नाही. वेळोवेळी सोमनाथ मेघणे यांना पैसे देण्यात आले आहेत. ज्या कामासाठी पैसे दिले आहेत त्या कामाचा पत्ता नसल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पूर्वीचे झालेले नळ पाणी पुरवठा व राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाईपलाईनचा उल्लेख करून जुनी पाईपलाईन दाखवून 2,53,000 रुपये लाटण्याचा आरोपही होत आहे. तसेच पावसाच्या व पिण्याच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याच्या नावाने 3,09,709 रुपये दिले आहेत व पाणीपुरवठा संरक्षण भिंती तयार करण्याच्या नावाखाली 1,54,802 रुपये दिले असल्याचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. तसेच अमोल सुरेश देशमुख यांना विनाकारण 29,000 रुपये दिल्याचाही आरोप होत आहे. तसेच 2021-22 मध्ये झालेला इंदिरानगर रस्ता व वेताळवाडी येथे झालेल्या रस्त्याचे यावर्षी म्हणजे 2022-23 मध्ये पुन्हा काँक्रिटीकरणाच्या नावाखाली 2,75,936 रुपयांचा अपहार केला व काम केले नाही असाही आरोप केला आहे. यावेळी पंचायत समिती BDO व जिल्हा परिषद CO यांना निवेदन देण्यात आले. या सर्व प्रकरणाला ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व खास करून ग्रामपंचायतीने नेमलेला स्वयंरोजगार सेवक अमोल उर्फ किशोर चंद्रभान कदम यांचा हात असल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणात ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व खास करून ग्रामपंचायतीने नेमलेल्या स्वयंरोजगार सेवक अमोल उर्फ किशोर चंद्रभान कदम यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. अमोल उर्फ किशोर कदम हे शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा परिषद CEO काय पाऊल उचलणार हे बघणे औचित्याचे असेल. यावेळी संतोष मोरे, विशाल धुळे, शिवानी धुळे, संदीप मोरे, अनिल सितान, अतुल कडाळे, नितीन शिंदे, मयूर जाधव हे उपस्थित होते. तसेच निवेदनात त्यांच्या सह्याही आहेत. वरील सर्व बाबींवर ग्रामस्थांनी न्यायाची मागणी करून आदिवासी समाजासाठी राखीव असलेला पेसा निधी गैरवापर थांबवून शासनाने चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पैसा निधीतून 1,00,000 रुपये काढलेले. पैसा फळबाग योजनेसाठी निधी असतानाही कुठली ग्रामसभा न घेता त्यातून 1,00,000 रुपये काढून या ठिकाणी वापरलेले आहेत. आणि त्या कामासाठी त्यांनी 4 वेळेस रोटरी मारणे, निंदणी येते अशी कामे केलेली आहेत. पण त्याच्यातून तसं जर पाहिलं तर काहीच दिसत नाही. फक्त ही बनवाबनवीची उत्तरं दिलेली फक्त आम्हाला ग्रामसभेमध्ये 7 डिसेंबर याला ग्राम रोजगार सेवक, सरपंच, उपसरपंच आणि सचिव ह्या झालेल्या गैरव्यवहाराची तात्काळ शासनाने दखल घ्यावी. दखल घेत नसेल तर आम्ही उपोषणाला दिंडोरी येथे उपोषणाला बसणार आहोत. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.